इतना लोगों नहीं करने पुढे का बोला नाही टाका नाही घोणस आहे घोणस. एक तासामध्ये हा तिसरा साप आहे मित्रांनो. हा आणि एकतर सापाला मारलं जाऊन हे पण असे लोक वाचवण्यासाठी फोन करतात. दुसरी गोष्ट आणीबाणीच्या वेळेला आम्हाला धोका पत्करावा लागतोय. तुम्ही दर्शक म्हणून आम्हाला समजत असता, पण तुमच्याच घराचा साप पकडायला तुम्ही जेव्हा बोलवता तेव्हा तुम्ही सापाला फोकस करता, आमच्या जीवाचा विचार करता. इथं सुद्धा आता मी थोडंसं गडबड झाली, तो चावू शकतोय हाही विचार करायला लागतोय. दुसरी गोष्ट तिथून गेल्यानंतर तो सापडेल की हे पण असतंय. आणि बोलवणारा व्यक्ती काय करतात, तो साप पळालाय बघा म्हणजे तुम्ही जीव धोका पत्करा करत त्याला पकडा असं होऊ शकतंय. तर एक पकडला तो भयंकर मोठा होता, त्याच्यापेक्षा तो थोडा लहान. आणि हा 1 तासात जवळपास 25 मिनिटात आम्ही हा तिसरा साप पकडालोय. आणि तिन्ही पण फार इजी होते, पण हा साप अतिशय धोकादायक आहे. लोकांना माहित होते, सरांनी बोलवलं, त्यांनी सुद्धा ह्याला घोण अजगर आहे काय म्हणालेत. म्हणजे लोकांना बऱ्याच माहित नाही लक्षात की एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आहेत. इथं तर आता मी सांगितलं 25 मिनिटात 3 पकडले, पण या सह्याद्रीनगरमध्ये विद्यानगर एरियामध्ये तुम्ही बेळगावकर मला बघत असाल तर एकाच वेळेला आम्ही 2-3 गल्ल्यामधनं 12 मिनिटात 3 घोणस पकडले होते. अतिशय योगायोग, तुम्हाला चमत्कार वाटेल हा. आणि आता सुद्धा आम्ही सह्याद्रीनगरमध्ये येत होतो, योगायोगानं हा साप वर चढला आणि सिच्युएशन कशी होती बघितला. त्यामुळे नाईलाजानं कधी कधी धोका पण पत्करावा लागतोय, कारण सिच्युएशन फार महत्वाची असते. पण जीव सांभाळायला लागतोय, कारण आम्ही जगलो तर सापाला जगवणार ही तुमची जी भावना आहे ही पण आम्हाला पोहोचते. साधारण 3 वर्ष वयाचा हा घोण जातीचा साप आहे आणि हा आरामात सापडला म्हणावं लागेल. काळजी मात्र सगळ्यांनी घ्या. खरं तर सीझन संपलंय, पण 25 मिनिटात आम्हाला 3 सापडतात होता. तर ह्याच्यावरून विचार करू शकता साप कुठे, आणि तेच एका जातीचे लक्षात घ्या. खरं तर जून मध्ये अशा घटना घडत असतात, पण घोणस बाबतीत घडू नये, कारण घोणस सतत जुळायचं सीझन संपलेलं आहे. पण योगायोग आमच्या मात्र कामात घडत असतात. तो त्या गोष्टी तुमची शेअर केला. तुम्ही काळजी घ्या, हात पाय पडू नये एवढी, स्वतःहून ते चावत नाहीत हे तितकंच खरं आहे. आणि हा अजगर नव्हे घोणस आहे मित्रांनो. धन्यवाद.